सावर रे म्हणा भाग 13. आपण मुंबईला जातोय तर तिकडे याला कोणती मुलगी आवडेल किंवा सोमरून जर त्यांच्यासाठी मला कोणी विचारलं तर हेच पापड आणि मसाले भेट म्हणून मी देणार आहे, असं म्हणून त्या गालातल्या गालात हसल्या. थोडा वेळ एकदम शांत होतं आणि अचानक संदीप सोप्यावरून अगदी झोपून लोळून हसायला लागला होता. नंदा याला काय झालं हसायला म्हणून बघत होत्या. मेन दरवाजातून नुसतंच शुभम येत होता. त्याने त्याला असं हसताना पाहिलं. शुभम म्हणाला, तुला काय झालं रे हसायला, असं बोलून तो नंदा यांच्याकडे बघू लागला आणि तोही त्यांच्या बाजूला बसलेलाच होता. संदीप म्हणाला, 1 मिनिट शुभम, 1 मिनिट, असं म्हणून तो पुन्हा हसायला लागला. दोघे पुन्हा एकमेकांकडे बघत संदीपकडे बघू लागले. मागून आता पार्थ जिने उतरत येतच होता. संदीप म्हणाला, अम्मा अम्मा ये ना. बॅगमध्ये तो हसतच होता. तिच्या होणाऱ्या सुनेसाठी पापड मसाले घेतलेले आहेत, असं म्हणून तो पुन्हा हसू लागला. इकडं पार्थचे पाय जागीच थांबले. त्याला पुन्हा स्वराचा चेहरा डोळ्यांसमोर आला. अगदी बरोबर मगाशी देखील अप्पा डोळ्यांसमोर दिसतील ही अपेक्षा असताना स्वराचा चेहरा डोळ्यांसमोरच होता आणि आता देखील संदीपच्या बोलण्याने तिचा चेहरा समोर आलेलाच होता. पण त्याने सर्व पुन्हा दुर्लक्ष केलं आणि इकडं शुभम देखील हसतच होता. शुभम म्हणाला, अम्मा तू ना तूच आहेस. अगं तो करेल लग्न जेव्हा त्याच्या मनात येईल तेव्हा. तू आधी ती बॅग आत न्यायला सांग बघू, असं म्हणून शुभमने एका नोकर माणसाला आवाज दिला. थांब रे, मी घेऊन जाणार आहे ती बॅग. अजिबात त्या बॅगला हात लावायचा नाही, असं म्हणून ती बॅग त्यांनी त्या नोकर माणसाला बाहेर गाडी ठेवायला सांगितली होती. अम्माला सांगून अम्मा काही ऐकणार नाही म्हणून पार्थने सगळं बघून पण कानाडोळा केला. चला सगळ्यांचं झालं असेल तर निघूया का आपण. तो येतच संदीप जो लोळत होता तो उठून उभा राहिला. पार्थने त्यांच्याकडे पाहिलं. तू असाच येणार आहेस का फ्लाईटमधून? तेव्हा शुभम आणि नंदाही बघू लागल्या आणि ते दोघेही हसून जोरजोरात हसू लागले. हो, कारण त्याने खाली हाफ पॅन्ट घातली होती. संदीप म्हणाला, ते मला जायचं होतं ना, पण तू उशीर झाला म्हणून ओरडतच बसशील म्हणून मी म्हटलं तिकडं जाऊन यावं, पण इकडे येता येता स्पेशल गेलं वाटतं. संदीप 2 बोट दाखवत आधी वॉशरूम आणि मग दात काढू लागला. सगळेच हसू लागले, पण कधी नाही ते पार्थ देखील हसतच होता. पार्थ म्हणाला, तुला जायचं नसेल तर आधी पॅन्ट घालू नये, असं म्हणत पार्थ त्याचा फोन पाहू लागला. त्याने मॅनेजर मोहितला अरेंजमेंट आणि डेकोरेशनचे फोटोज पाठवायला सांगितलेलेच होते आणि तेच ते बघत होता. फोटो बघता बघता तो एका फोटोवर थांबलेलाच होता. त्याने तो फोटो अजून झूम केलेला, पण बघता बघता त्याचे एक्सप्रेशन चेंज झाले होते आणि डोळे रागाने लाल झाले होते. कारण मॅनेजर मोहितने एका स्टॉपला प्रत्येक अँगलने फोटो काढायला सांगितलेलेच होते. एका फोटोमध्ये कोपऱ्यात कोणीतरी उभं असल्याचं दिसत होतं आणि पार्थने तो फोटो झूम केलेला होता आणि तो फोटो स्वरा आणि अमीरचा होता, ज्यात अमीरने स्वराचा हात पकडलेला होता. पण त्या फोटोमध्ये बघून असं वाटत होतं जसं की ते दोघे हात पकडून उभे आहेत आणि म्हणून इकडे याचा राग 7व्या आसमानावर पोचलेलाच होता. पण त्याने हात पकडला म्हणून की पुन्हा त्याने गैरसमज करून घेतला हे पुढं समजेलच की. पार्थ आणि सगळे 4 वाजता मुंबईला पोचले होते. पार्थची महागडी गाडी एअरपोर्टवर ड्रायव्हर सगट उभीच होती. शुभम म्हणाला, पार्थ तू गाडी आधीच मागवली होतीस का? शुभमने विचारलं. पार्थ म्हणाला, नाही, तुम्ही बसा सगळे, सांगतो तुम्हाला. पार्थ बोलला तसे सगळे बसले आणि गाडी रस्त्याला जाऊ लागली. अर्ध्या तासाने गाडी एका मोठ्या लक्झरी अशा आवारांसमोर थांबलेलीच होती आणि आता एक गार्डने गेट उघडलं. गाडी पार्किंगकडे गेली, पण पार्किंग गाडी लागताच गाडी लिफ्ट सारखी वर जाऊ लागली. नंदा म्हणाली, पार्थ हे काय असं? खूप काही बदललेलं आहे इथे, तू सांगत पण नाहीस. आपण आहोत कुठे ते? नंदा उत्सुकतेने दाखवत चिडवत म्हणाल्या होत्या. संदीप आणि शिवमही सगळं शांतपणे बघत होते. शिवमला थोडी कल्पना आलेलीच होती. तेवढ्यातच पार्किंग लिफ्ट थांबलीच होती. अम्मा चला म्हणून तो खाली उतरला. त्याने नंदाच्या बाजूने दरवाजा उघडला. दोघी एका बाजूने उतरले. सगळे एकदम क्लीन आणि स्वच्छ अद्भुत असलेलंच होतं. बाहेरून कॉरिडॉरही एकदम चकचकीत होता. पार्थ थोडं पुढं जात थांबला आणि एका मेन डोअर समोर उभा राहिला. मागे नंदा आणि दोघे होते. नंदा यांनी दरवाजाच्या बाजूला असलेली छान कॉफ्ट केलेली लाकडी पाटी वाचली. नंदा वैजनाथ सिंगाणिया. नंदा म्हणाली, पार्थ हे आपलं घर आहे का? त्यांनी नाव वाचतच आनंदाने म्हणाल्या. पार्थ म्हणाला, हो अम्मा, हे आपलंच घर आहे. नंदा म्हणाली,
पार्थ खूप छान आहे, तू बोलला नाहीस पण मी खुश आहे, असं म्हणून शुभमने त्याचं अभिनंदन केलं. पण सगळे बोलत होते, पण आपले संदीपजी गप्पच बसलेले होते, म्हणून सगळे त्याच्याकडे बघू लागले. पार्थ म्हणाला, तुला काय झालं, तुला नाही आवडलं का? पार्थने संदीपला विचारलं. संदीप म्हणाला, पार्थ एकदम मस्त, बाहेरूनच मस्त आहे तर आतून पण किती छान असेल ना, त्याने खुश होत म्हणाला. संदीप म्हणाला, पण एक गोष्ट मला समजली नाही, इतकी मोठी बिल्डिंग आहे, मग या बिल्डिंगला लिफ्ट नसेल का? यार, डायरेक्ट गाडीवरच घेऊन यावी लागली. नंदाही विचार करू लागला. बिचाऱ्या संदीपने त्यांना विचार करायला भाग पाडलंच होतं. पार्थ आणि शुभमने त्यांच्याकडे असं काही पाहिलं की तू काही बोलूच नको. पार्थने डिजिटल लॉक असल्याने कोड टाकून दरवाजा ओपन केला आणि शुभमने संदीपचा हात पकडून त्याला ओढतच आत घेतलं. तसे सगळेच आत आले. सगळे आता घर बघत होते. हो, तो फ्लॅट तर नव्हताच, मोठा अपार्टमेंटच होता. आतूनही सर्व काही लवलिश होतं. खाली 2 बेडरूम, मध्ये मोठा हॉल, एल आकाराचा सोफा, मोठा आयताकृत काचेचा टिपॉय, शो पीस, मोठीच्या मोठी गॅलरी आणि एका बाजूला मोठं मॉडर्न किचन. त्याच्या एका बाजूने वर जायला जिना होता. वरच्या बाजूला 2 बेडरूम होते. सगळं काही एकदम लक्झरियस होतं. कुठं बोट दाखवायला जागा नव्हती. नंदा पण खूप खुश होता आपल्या मुलाच्या प्रगतीवर. पार्थ म्हणाला, अम्मा तुला आवडलं ना? पार्थने त्यांना एका बाजूने मिठीत घेत विचारलं. नंदा म्हणाली, हो पार्थ, खूप छान आहे रे हे घर. तू हे सरप्राईज देणार होतास मला, आवडलं मला तुझं सरप्राईज, असं म्हणून त्यांनी त्याच्या डोक्यावरून हात फिरवला. पार्थ म्हणाला, नाही अम्मा, सरप्राईज तर दुसरं आहे, पण थोडा वेळ अजून, मग तुला समजेलच. तुला मी खालीच रूम तयार करून ठेवलेली आहे. आपण कधी इकडे आलो की तू तुझ्या हक्काच्या जागेत राहू शकते. आता तू थोडा वेळ आराम करून 5 वाजेपर्यंत फ्रेश हो. मी काहीतरी खायला मागवतो, असं म्हणून तू त्यांना खालीच असलेल्या एका रूममध्ये घेऊन गेला, जी की त्यांना गरजेचे असलेल्या सामानाने भरलेलीच होती. नंदा यांना त्यांची रूम खूप आवडलेली होती. त्याने बाहेर येऊन संदीप आणि शुभमला देखील थोडा वेळ आराम करायला सांगून तो वर असलेल्या रूमकडे निघून गेला. इकडे कॅफेमध्ये सगळी तयारी झालीच होती. सगळ्या स्टाफ तयारीला म्हणजे कपडे चेंज करून पार्टीसाठी तयार होतच होते. अशोक सर देखील आज दुपारीच आलेले होते. अमीर आल्यामुळं त्यांना आता थोडं बरं वाटलेलंच होतं आणि आज कॅफेमध्ये पार्टी आहे म्हणल्यावर त्यांना यावं तर लागणारच होतं ना. ते आता केबिनमध्ये बसलेले होते आणि अमीर त्यांच्या समोरच्या टेबलवर बसला होता. त्याने आज पार्टीसाठी स्टायलिश कपडे घातलेले होते. अमीर आज पार्थ म्हणजे आपल्या कॅफेचे पार्टनर. त्यांनी पार्टी ठेवलेली आहे. खूप मोठा माणूस आहे तो. त्याच्यासमोर जरा शिस्तीत वाग. मला कोणतीही चुकीची गोष्ट ऐकायला येता कामा नये, ते अमीरला शांतपणे समजावत होते. अमीर म्हणाला, डॅडा, मीही या कॅफेचा मालक आहेस ना. मुळात तुम्ही त्या पार्थला पार्टनर केलेत हे मला बिलकुल आवडलं नाही, असं म्हणून तो मोबाईल घेऊन त्या टाइमपास करू लागला. अशोक म्हणाला, मालक, तू जर असंच वागत राहिलास तर मला नाही वाटत मी तुला या कॅफेची जबाबदारी देऊ शकेल म्हणून. मी किती मेहनत करून या कॅफेला वर आणलेलं आहे, पण तू कधीच त्यात इंटरेस्ट घेतला नाही. पण आता तरी सुधार, असं म्हणून त्यांनी मान हलवत काही पेपर हातात घेऊन ते वाचू लागले. त्यांनी असं म्हणताच तो चिडतच केबिनच्या बाहेर निघून गेला. आता पार्टी सुरू होण्यासाठी अर्धा तास बाकी होता. इकडे चेंजिंग रूम मध्ये खूप मुली तयारी करून बाहेर ये जा करत होत्या. रिया देखील तयार झालेलीच होती. स्वराची तयारी बाकी होती कारण तिला तिचं काम संपेपर्यंत लेट झालेलंच होतं. स्वरा यार, किती वेळ, लवकर हा ड्रेस घे ना आणि तयार हो, फोटो पण काढायचे आहेत आपल्याला, असं म्हणत तिने स्वराच्या हातात ड्रेसची पिशवी दिली. हो ग, सगळं क्लीन करेपर्यंत लेटच झालं, मी येते पटकन, असं म्हणत तिने पिशवी घेतली आणि आतल्या रूममध्ये गेली. तिने फ्रेश होऊन ड्रेस घातला आणि आरशात पाहिलं. तिला स्वतःला तो ड्रेस खूप आवडलेला होता. तिने वर केस फोल्ड करून त्याचा बन केला आणि त्यावर डायमंडचं एका बाजूने क्लिप लावला. त्यामुळे ती अजूनच सुंदर दिसत होती. आता तिने पुन्हा स्वतःला आरशात पाहिलं आणि मागे केस ठीक आहेत का हे बघू लागली. पण मागे इतका मोठा डीप गळा बघून तिचे डोळे मोठेच झाले. तिने रियाला आवाज दिला, रिया, हा ड्रेस तू मला आधी का नाही बोललीस की मागून हा असा गळा आहे म्हणून? हे बघ किती मोठा गळा आहे ग याचा, असं म्हणून ती तिची पाठ दाखवू लागली. पण रिया ती तर तिचं सुंदर दिसणं बघत होती. तिची फिगर अगदी परफेक्ट, जिथे भरायला हवी तिथे भरलेलीच होती.
त्यामुळे अजूनच ती आकर्षक दिसत होती. तिने काहीच मेकअप केलेला नव्हता, तरी ती इतकी सुंदर दिसत होती. स्वरा म्हणाली, रिया यार, मी तुझ्याशी बोलते आणि तू अशी का बघत आहेस मला? तिने रियाच्या जवळ जात तिचे हात पकडले. रिया म्हणाली, स्वरा, तू किती सुंदर दिसत आहे तुला सुद्धा सांगू शकत नाही मी. असं म्हणून तिने स्वराला आरशासमोर उभं केलं. एकदम सुंदर दिसत आहे. रियाने असं म्हणून तिच्या पर्समधून थोडी लिपस्टिक आणि काजळ काढलं. रिया म्हणाली, हे घे, हे लाव, म्हणजे अजून सुंदर दिसशील. स्वरा एकदा तिच्या हातांकडे एकदा तिच्याकडे बघतच होती. भेटूया पुढच्या भागात. हा भाग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.